क्यूट बॉय प्रणव. इथं ग्रूम आणि ब्राईडच्या एंट्रीसाठी रेडी व्हायलेत. तिथं ग्रूम तर गेलेला आहे. आता लवकरात लवकर एंट्री होणार आहे. आणि नेक्स्ट आता कोणची सेरेमनी नेक्स्ट? आता पहिले रिंग एक्सचेंज होणार आणि मग त्याच्यानंतर केक कटिंग राहील. ओके. झालं. आता तर अजून सुरू आता आणि आपण काहीतरी अजून हटके करणार आहे बघा आता. येस. तर मम्मी बघा मेकअप आर्टिस्ट असल्यामुळे व तिच्या ड्युटी काही चुकत नसते. हा ड्युटी चुकत नाही. त्याच्यात सुरू झालेला आहे. आता आम्ही इतक्या लांब लोक कोण दुनिया काही नाही. खुर्ची टाकली आणि टच सुरू केलेला आहे. प्रणव दादाला किती कसं वाटतं? हा जास्त हे करू नका बरं का माझ्या बायकोला. ते बघा बाकी काही नाही. काळजी बघा किती. स्माइल बघा. मागापासून उदास चेहरा करून बसला होता. आता बघा कसा हसायलाय. खुशी देख रहे हो. त्याला माहित नाही तर कॅमेरा चालू आहे. बहाने में मौके पे चौका मार रहा है वो. आता बघा त्याचे स्माइल बघू शकता तुम्ही. म्हणजे कोलगेटची ऍड याच्यापेक्षा पण भारी त्याची स्माइल आली आता आमच्या वहिनींना बघून. आता एंट्री होणारच आहे. येस. ओके. असल्या डेंजर मेकअप आर्टिस्ट ते बघा ते गाईड करायला. तर आता असं वाटत आहे की मीच मेकअप केला पाहिजे पण काश नाही. हे बघा जिथून हसत होता तेव्हा आम्ही बघितलंय. त्याला माहित नव्हतं कॅमेरा चालू आहे. प्रणव दादाची साईड जरा जास्त दिसली पाहिजे म्हणून आम्ही सगळेजण इकडून थांबलो. आता एंट्री ते सगळं झालंय. आता रिंग एक्सचेंज होणार आहे. तर आपण कशासाठी थांबलेलो आहोत? आम्ही खूप वेळ झालं वेट करतोय की कधी रिंग एक्सचेंज होतात आणि केक कटिंग होतोय. की दीदीला केक नाही आवडत म्हणून एवढा आहे आणि एवढे सारे जण गेस्ट एवढे त्यांचे चाहते आहेत. त्याच्यामुळे फोटो त्यांची फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्यामुळे फॅन फॉलोइंग खूप जास्त आहे. त्याच्यामुळे फोटो संपत नाहीयेत. करायला लावलं मला. अरे तूच बोलला. व्हिडिओ रेकॉर्ड झाला. आता जेवायला बसलो. आता 4 वाजले असतील. सकाळपासून काही ना काही सुरू. ते बघा तिकडं कपल पण बसले आमचं जेवायला. म्हणजे लास्ट पंगत आहे ऑलमोस्ट. आणि आम्ही आता जेवायला बसलो. त्यांचे मम्मी पप्पा सगळे बसले जातात. आणि झालं मग आपली केक कटिंग होणार आहे. ते काही नाही निवांत आहे. तुम्ही बघू शकता मला पण बजू का तुला ऐके आवडत. हा आहे ते बजे आवडत तिला तिथे नाही प्रेम बघा प्रेम. कशाला तिला गोड. ते बघा ते दोघी जणीचं इतकं प्रेम आहे की ते गोड सुद्धा खात नाही. अजिबात जमत नाही त्यांना. त्यांच्या प्रेमातच इतकं गोड व्हायचं. तिखटाने त्यांचा गोडवा वाढतो जास्त. ते बघा ते तिथून उठून इकडे आले. सरक ना मागे.